नमस्कार. आज एक विशिष्ट कारणासाठी मी आपल्या समोर आलोय. खरं तर स्थायी समिती सभापती यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली आणि त्यामध्ये एक वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये गंभीरपूर्वक अशी चर्चा देखील झाली. काय झालंय, आम्ही 3.5-4 महिन्यापूर्वी या कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमधील झाडं तोडण्यासाठी जे फांद्या आहेत ते मारण्यासाठी आपण कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत. त्या कॉन्ट्रॅक्टरांना समान काम वाटप करून दिलेलं आहे. त्यांच्याकडून अपेक्षित आहे की आम्हाला 6 कर्मचारी पाहिजे. त्यांनी यंत्रसामुग्रीसह पूर्ण तयारीसह त्या ठिकाणी यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा करार झालेला आहे. असं असताना 1 तारखेला ताराबाई पार्काच्या त्या पलश हॉटेलच्या त्या लाईनमध्ये एक झाड गुलमोहरचं पडलं, ज्याच्यामध्ये 4 गाड्या या 4 व्हीलर नुकसान झालं. एक व्यक्ती गंभीर जखमी झाले आणि त्या गुलमोहरच्या झाडाला संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बोलवल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टर जो त्या भागासाठी आहे तो आला एकच माणूस आणि त्याच्याकडे काही यंत्रणा नव्हती. पाऊस पडत होता. शेवटी अग्निशमनला पाचारण केलं. दोन कॉन्ट्रॅक्टर बाण नावाचा आहे त्याच्या माणसांना बोलवून ते झाड तोडलं. झाड तोडून तिथे ठेवलं. आमच्या अग्रीमेंट प्रमाणे हे तोडलेलं झाड म्हणजे लाकूड हे स्मशानभूमीला जायला पाहिजे. आपली कोल्हापूर महानगरपालिकेची दहन करायची प्रक्रिया या भारत देशात कुठं नाही. आपण मोफत दहन प्रक्रिया करतो. म्हणजे हा लाकूड एक पवित्र कामासाठी जाणारा लाकूड आहे. परंतु तसं न होता कॉन्ट्रॅक्टरच्या संगणमतानं किंवा कोण चोर आहेत त्याच्या संदर्भामध्ये मला हे लाकूड आमच्या अधिकृत काट्यावर वजन काट्यावर न जाता पुसगावकडे जाताना दिसल्यानंतर मी त्याचा पाठलाग केला आणि त्या ठिकाणी मला आढळून आलं की हे कुणीतरी खाजगी हे लाकूड चोरून म्हणजे कॉन्ट्रॅक्टर हाय का कोण आहे ते चोरून नेलंय. म्हणून मी त्या ठिकाणी गेलो. आमच्या अधिकारी व्याघ्रंब्यांना बोलवलं, त्यांना समजावून सांगितलं आणि त्याप्रमाणे काल त्यांनी या ठिकाणी गुन्हा दाखल केलाय. परंतु गुन्हा दाखल करत असताना मी त्यांना बोलवलं, मी त्यांना सांगितलं असताना देखील कॉन्ट्रॅक्टरला प्रोटेक्ट करण्याचा निर्मल कन्स्ट्रक्शन नावाचा एक कोणीतरी मुंबईचा कॉन्ट्रॅक्टर आहे जे लोकल कोणतर चालवते त्याला प्रोटेक्ट करायसाठी त्यानं याच्यामध्ये कोणतरी कॉन्ट्रॅक्टरनं मला कळवलं. मग मी आलो आणि मग त्या लाकूड अजून शोधून सापडून आलेलं नाही असं कालच्या जबाबात सांगितले. काल तारीख 7. आज मी एवढंच तुम्हाला सांगतो की ह्या माझ्याकडे व्हिडिओ आहे माझ्या मोबाईलमध्ये की ते 5 तारखेला माझ्या व्हिडिओ प्रमाणे 5 तारखेला हे बघा 5 तारखेला त्याला जागेवर मी घेऊन गेलोय. जागेवर जाऊन व्याघ्रंब्याला हे लाकूड सापडून दिलंय. खरं कालच्या तक्रारीत तो म्हणते की अजून मला लाकूड सापडून आलेलं नाही. म्हणजे महानगरपालिकाच नव्हे तर पोलीस खात्याचं सुद्धा फसवणूक झाल्याचा निदर्शनास आलंय. त्याचबरोबर आज त्या ठिकाणी सभागृहामध्ये प्रश्नांचं उत्तर देत असताना त्यानं सांगितलं की मी साहेब पुरवणी जबाब तयार केलंय. त्याच्यामध्ये तो उलटच सांगतोय की त्या कॉन्ट्रॅक्टरनं नेणं बंधनकारक होतं, खरं त्यानं नेलं नाही. मला कुणीतरी अनोळखी माणसानं फोन केला आणि मी ते जाऊन तिकडे म्हणजे इथं सांगतोय कॉन्ट्रॅक्टरनं कळवला, इथं सांगतोय अनोळखी. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पैसे कशात खायचं याचं तंत्र सोडलेली लोक या महापालिकेत आल्यात असं निदर्शनात आलं. ह्या कॉन्ट्रॅक्टरला कोण प्रोटेक्ट करतोय, ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे नेमकं कोण आहे हे शोधावं लागेल. अरे मेलेल्या मड्याच्या टाळूचं लोणी खाणारे अवलाद आम्ही कोल्हापूरकरचं बघत राहिलो तर आम्हाला कोण माफ करणार. ही संस्था आमच्या 4-4 पिढ्याला आमच्या या संस्थेला सांभाळ. म्हणून माझी या अधिकाऱ्यांना काय विनंती होती की अशा चोऱ्या पकडणं गरजेचं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला मी सांगतो हे पहिल्या दिवशी झालं. दुसऱ्या दिवशी 6 तारखेला परत एका दुसऱ्या ह्याच्यावरती विकलं गेलं वेब्रिजला. त्याचं वजन झालंय 7,230. हे लाकूड जर आपल्याकडे जमा केलं कॉन्ट्रॅक्टर तर याला 2,650 रुपये मिळतात आणि खाजगी ठिकाणी जर विकला तर 4,500 ते 5,000 रुपये मिळतात. ह्याच्यातून तुम्ही समजून घ्या की पैसे मिळवण्यासाठी या मेलेल्या लोकांना दहन करायचं जे लाकूड आहे त्याचे पैसे खायला लागल्यात. हे प्रक्रियेमध्ये व्याघ्रंब्यासारखे अधिकारी हे भ्रष्ट झालेले आहेत आणि त्यामुळं मी प्रशासनाकडे आज विनंती केलेली आहे. त्याप्रमाणे संबंधित जे काही अतिरिक्त आयुक्त मॅडम आहेत दरेकर आणि मस्कर साहेब यांनी याच्या संदर्भामध्ये मान्य केलेलं आहे की हे तक्रार द्यायचं व्याघ्रंबे चुकलेले आहेत, हे चोरी झालेले हे अन्यायकारक आहे, चुकीचे आहे, दुर्दैवी आहे आणि त्यामुळे आम्ही कारवाई करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे जर कारवाई नाही केलं तर या अधिकाऱ्यांना कोणालाही खुर्चीवर बसू देणार नाही. त्यांना खुर्ची सकट या महानगरपालिकेच्या दाराच्या बाहेर नेऊन बसवणार एवढं या निमित्तानं मी तुमच्या माध्यमातून सांगतो. नाही, व्याघ्रंबर हे कॉन्ट्रॅक्टर साठी करतोय. कॉन्ट्रॅक्टर मुंबईचा लायसन्स घेऊन लोकल कोणतर आहे. आता ह्यो आहे सांबा
ह्याचा गब्बर कोण आहे हे शोधायचं काम अधिकाऱ्यांनी लवकर करायला पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मी नगरसेवक म्हणून आमची पार्टी आम्ही जोरात या संदर्भामध्ये खुलासा मागणार. कारवाई नाही झाली तर या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार. काही कालावधीसाठी आजची स्टँडिंग ही तहकूब करण्यात आली, नेमकी काय चर्चा होती आणि का तहकूब करण्यात नाही, त्याच्यामध्ये एक विषय आला होता जे भरती प्रक्रियेचा, म्हणजे आपण जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोक घेतो त्या लोकांच्या संदर्भामधला एक विषय होता आणि ते टेंडर घेऊन टेंडर फ्लोट करून ते प्रक्रिया व्यवस्थित झाली होती आणि त्यांनी जे काही L1 आहे त्याला स्क्रुटनी करून त्याला दिलं होतं. परंतु या निर्मल नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे जो लोकल आपला आहे त्यानं सेकंडला भरलाय आणि तो L2 ला आलाय. L2 ला आल्यामुळे त्याला मिळालं नाही म्हणून त्याच्यामध्ये पत्र दिलं गेलं की L1चा रद्द करा. त्यानं सर्व्हिस चार्जच्या संदर्भामध्ये खुलासा केलेला नाही. आता त्यानं त्या नोटिसीला अनुसरून मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टरनं तिथं शिवकृपा नावाचं कोणतं कॉन्ट्रॅक्टर आहे त्यानं तिथं हमीपत्र दिलंय. हे सगळं मी माझ्या खर्चातनं करतो. त्यानंतर आमच्या स्थायी समितीला ते विषय लागला. मुळामध्ये स्थायी समितीला अजेंड्याला लागलेला विषय माघार घ्यायचा असेल तर ते सभागृह चालू असताना त्याचा खुलासा करून माघार घ्यायला लागेल सभागृहाच्या परवानगीने. चेअरमन हे प्रमुख असतात परंतु सभागृह मेजॉरिटीवर चालत असतं आणि मेजॉरिटी प्रमाणे त्या ठिकाणी सभागृहाचं कामकाज चालतो. तसं न करता वॉटर सप्लाय विभागाच्या लोकांनी परस्पर ते मागे घेऊन काम त्या ठिकाणी फाईल घेऊन गेलेली होती. ते बेकायदेशीर आहे हे मी त्यांना लक्षात आणून दिल्यानंतर शेवटी 15 मिनिटासाठी आम्ही तहकूब केलं आणि मग असं ठरलं की चेअरमननी विनंती केली की एक सभागृह जाऊ दे, आयुक्त आल्यानंतर आपण बोलू, आयुक्तांशी चर्चा करून याच्यावरती निर्णय होईल. परंतु शिवकृपाचा जो टेंडर आहे आता तो कोण आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे काय मला माहिती नाही, ते योग्य असं प्रशासनाचं मत आहे. त्यामुळं पुढच्या मीटिंगमध्ये याच्यावरती योग्य निर्णय होईल. टेंडर प्रोसेस असेल किंवा अशा अनेक प्रकरण महापालिकेत आहेत ज्यामध्ये अनेक घोटाळे आता लोकप्रतिनिधी एक एक करून काढायला लागले. यातून काय सिद्ध होईल? महापालिकेच्या विकासाकडे वाटचाल होईल का टेंडर म्हणतच ही वर्ष निघून जातील? नाही, मुळामध्ये मी तुम्हाला मगाशीच सांगितलं आमच्या 4-4 पिढ्या या सभागृहामध्ये या कोल्हापूरकरांनी सांभाळलेली. इथं आलेला नगरसेवक ही आपली मातृसंस्था आहे. या संस्थेमुळे आपल्याला इज्जत मिळालेली आहे, आपल्या समाजात आपली पत वाढलेली आहे. ह्या गोष्टीची जाणीव सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे, ठेवतात. परंतु काही कॉन्ट्रॅक्टर काही लोकांना हाताशी धरून जे काम चालू आहे त्यांचं पिसाळल्यासारखे करायला लागले. ते कसं खाऊ त्यांना कळणार. आता बघा ना तुम्ही, लाकूड मैताचं लाकूड चोरून विकतात आणि खातात, म्हणजे ह्याला लिमिट संपलेला आहे. ह्याच्यावरती कुठेतरी चाप लावणं गरजेचं आहे. आपली कोल्हापुरीची जनता निश्चितपणाने जागरूक आहे म्हणूनच त्याने आमच्यासारख्यांना या ठिकाणी निवडून दिलं. आम्ही असे जिथं जिथं भ्रष्टाचार होतील तिथं तिथं वाचा फोडण्यासाठी आम्ही थांबणार नाही. अधिकाऱ्यांनी माननीय आयुक्त जे आलेले आहेत ते अतिशय चांगले आहेत, निपक्षपातीपणानं काम करणार आहेत. ते मला विश्वास आहे की आयुक्त साहेब याच्यावरती लक्ष ठेवतील. त्यांना सगळे अधिकार आहेत, त्यांनी त्या अधिकाराचा वापर करून हे जे काही बोकाळलेले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना चाप लावून यांना रस्त्यावर आणायचं काम करतील. असं वाटतं का प्रशासनाचं 5 वर्ष त्याने गंमत करून घेतलेली आहे. आता त्यांची बाहेर निघायला लागल्यात. जे मॅडम म्हटलं ते खरं आहे, कारण सदस्य या ठिकाणी आलेले आहेत, नगरसेवक आलेले आहेत आणि ते रोज काय ना काहीतरी त्यांचं या ठिकाणी पितळ उघडं करायला लागल्यात. सगळे अधिकारी भ्रष्ट आहे मी म्हणत नाही, परंतु काही अधिकाऱ्यांनी या महापालिकेला घुशी लागल्यासारखं हे लागलेले दोन्ही चारी बाजूनं. हे घुस मारायचं औषध आमच्याकडे आहे, आम्ही देऊ त्यांना.